नमस्कार. ध्यानधारणेच्या 5व्या सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि आपण सातत्याने या व्हिडिओसोबत जोडलेले आहात. आपल्या श्वासावर लक्ष एकाग्रचित्त करत आहात आणि स्वतःसोबत जोडले जात आहात. स्वतःच्या जीवनात आपल्याला सहयोग न करणाऱ्या भावना या व्हिडिओजच्या माध्यमातून मोकळ्या करत आहात. श्वासातून मोकळ्या करत आहात, मुक्त करत आहात, रिलीज करत आहात आणि स्वतःच्या आतमध्ये नवीन भावनांसाठी, नवीन विचारांसाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी जागा निर्माण करत आहात आणि आपण हे सर्व काम मनापासून करत आहात. त्याबद्दल सर्वांचं विशेष कौतुक आणि मनापासून अभिनंदन आणि थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओजना इतका छान प्रतिसाद दिल्याबद्दल. थँक्यू, मनापासून आभार. आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या ध्यानधारणेला. आपले डोळे छान सहजतेने बंद करायचे आहेत. आरामदायक स्थितीमध्ये बसायचे आहे आणि नाकाने लांबवर खोलवर श्वास सहजतेने आत घ्यायचा आहे. त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. असे 3 वेळा करायचे आहे. श्वासातून आतमध्ये आपल्याला जीवनाप्रती दृढ विश्वास, दृढ निष्ठा आतमध्ये घ्यायची आहे आणि सर्व प्रकारची काळजी, चिंता, तणाव श्वासातून बाहेर सोडायचे आहे. आपण जीवनात जेव्हा कधी आपल्याला गृहीत धरल्याच्या, आपल्या मतांचा विचार न केल्याच्या आणि आपल्या मतांचा आदर न केल्याच्या, आपल्याला दुर्लक्षित केल्याच्या भावना अनुभवल्या असतील, त्या सर्व भावना आपल्या पेशींच्या आतमध्ये जर रुजलेल्या असतील तर त्या आपल्याला मोकळ्या करायच्या आहेत. श्वासावाटे बाहेर काढायच्या आहेत. या सर्व भावना आपल्याला ट्रिगर करत असतात आणि आपण स्थिरतेने, संतुलितपणे जीवन अनुभवणे आपल्याला शक्य होत नाही. आणि म्हणून नाकाने सहजतेने लांबवर खोलवर श्वास आत घ्यायचा आहे आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. आपल्याला बऱ्याचदा अनुभव येत असेल, आला असेल तर आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही करत असतो, मनापासून करत असतो आणि ती व्यक्ती आपल्याला दुर्लक्षित करत असते. आपली जवळची आवडती व्यक्ती आणि मग आपण विचार करतो की अरे हे असं कसं झालं. अगोदर तर ही व्यक्ती माझं लक्ष मिळावं म्हणून प्रयत्न करत असते आणि आता या व्यक्तीसाठी माझी मतं अचानकच महत्त्वाची उरलेली नाही आहेत. नाकाने सहजतेने श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वासाद्वारे या सर्व भावना सहजतेने मोकळ्या करायच्या आहेत. तर याच्या मागे कारण असं आहे की एक गोष्ट मिळाली की दुसरी गोष्ट मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, धडपड करणे, नवीन गोष्टीचा सातत्याने पाठलाग करणे ही कॉमन ह्युमन टेंडन्सी आहे. मानवी मनाची वृत्ती आहे, मानवी मनाची सवय आहे आणि ही प्रत्येकाचीच सवय असते. सो आपल्याला या वृत्तीबद्दल अवधान घ्यायचं आहे, जाणीव घ्यायची आहे आणि आपल्या आतमध्ये कधी काळी निर्माण झालेल्या या सर्व भावना श्वासातून बाहेर सोडायच्या आहेत. नवीन गोष्टी शिकत राहण्याची, नवीन गोष्टींचा सातत्याने पाठलाग करण्याची ही मानवी मनाची वृत्ती जरी सहज असली, जरी नैसर्गिक असली तरी आता सध्या आपल्या जीवनात आपल्यासाठी सहजतेने उपलब्ध असलेल्या गोष्टी, व्यक्ती, वेळ आणि आपलं जीवन ध्येय या सर्व गोष्टींचा आपल्याला सन्मान करता येणं, त्याबद्दल अधिक सजग आणि अधिक जागरूक राहून वर्तन करता येणं याला म्हणतात
परिपक्वता आणि ही प्रत्येकाकडे आल्यानंतर संतुलितपणे जीवन जगणे शक्य होते. तर आपल्याला जर कधी अशा भावना अनुभवायला आल्या असतील, जर कधी असा त्रास अनुभवायला आला असेल, तर त्या गोष्टीला खूप मोठं न मानता सहजतेने हा त्रास आपल्या श्वासातून मोकळा करायचा आहे आणि आपलं सर्व लक्ष आपल्या स्वतःकडे, आपल्या ध्येयाकडे आणि आपल्या आवडत्या कामामध्ये लावून आपण इतरांचा विचार करायचा आहे. उदाहरणार्थ, आपण घरी एक नवीन रोपटं आणलं आणि त्याला पाणी घातलं. आपण त्याला भरपूर पाणी द्यायला लागलो. सकाळीही देतोय, दुपारीही देतोय, संध्याकाळी पण देतोय आणि त्या रोपाला 1 ग्लास पाण्याची गरज आहे आणि आपण त्याला बाटली भरून पाणी देतो आहे. अशा परिस्थितीमध्ये ते रोपटं जगणार नाही. जेव्हा आपण अति जास्त प्रेम, अति जास्त काळजी आणि लक्ष इतरांकडे लावतो, त्यांना प्रेम द्यायला जातो आणि ते त्यांना झेपत नसेल, त्यांची क्षमता नसेल तितकं प्रेम घेण्याची, तर त्यांना ते कठीण होतं. आणि आता आपल्याला ही गोष्ट सहजतेने मिळाली आहे, तर चला आता नवीन गोष्टीचा पाठलाग करूया, आता नवीन ध्येयाकडे वळूया. अशी कॉमन ह्युमन टेंडन्सी डोकं वर काढते आणि या टेंडन्सीच्यामुळे, या वृत्तीच्यामुळे सहजतेने इतर व्यक्तींचं, दुसऱ्या व्यक्तीचं आपल्याकडे दुर्लक्ष होतं, आपल्याला गृहीत धरलं जातं आणि आपण व्यक्तीला दोष देऊन, आपल्या स्वतःचा त्रास अधिक वाढवून आपला वेळ आणि आपले विचार आणि आपल्या भावनांना शून्य करत असतो. हे सर्व टाळायचं आहे. नाकाने सहजतेने श्वास आत घ्यायचा आहे आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वासातून स्वतःप्रती आस्था, दृढ विश्वास आणि दृढ निष्ठा आत घ्यायची आहे. मनावर निर्माण झालेला सर्व तणाव, ओझं, काळजी, चिंता, गृहीत धरल्याच्या भावना आणि ज्या सर्व भावना आपल्याला सहयोग करत नाही आहेत, त्या सर्व भावना श्वासातून सहजतेने रिलीज करायच्या आहेत, मोकळ्या करायच्या आहेत आणि आपल्या जीवनामध्ये संतुलन साधण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायची आहे. आपण आवश्यक तितकं प्रेम, वेळ आणि कृती इतरांसाठी करून उरलेला वेळ स्वतःसाठी, स्वतःला घडविण्यासाठी लावायचा आहे आणि या परिपक्वतेने आपलं जीवन पुढे सुरू ठेवायचं आहे. थँक्यू सो मच.